तिसरा पॉईंट आहे बघा 3 म्हणजे जलावरण. बरोबर. आता जलावरणाचा ज्यावेळी आपण विचार करतोय त्यावेळी जल म्हणजे काय? पाणी. बरोबर. तर पाण्याचा असणारा भाग हा कुठं कुठं आहे पृथ्वीवरती? तर नदी, तळी, सरोवरे ही तर आहेतच. याशिवाय महासागर किंवा समुद्र, समुद्र, महासागर, उपसागर वगैरे हे जे आहेत हे सुद्धा आहेत. मग असं आपण म्हणतोय की ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी घनरूप भाग हा मृदावरणामध्ये किंवा शिलावरणामध्ये कन्वर्ट झाला. वायुरूप भाग हा वातावरणामध्ये कन्वर्ट झाला पूर्णपणे. आणि जो काय असणारा द्रवरूप भाग होता तो द्रवरूप भाग हा जलावरणामध्ये कन्वर्ट झालेला आहे. पण जलावरणाचं एक वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या की जो जलावरणाचा असणारा 71% भाग आहे म्हणजे महासागर किंवा समुद्रांचा असणारा जो भाग आहे तो पूर्णपणे खारट आहे. आणि जो काही गोड्या पाण्याचा भाग आहे म्हणजे नदी, तळी, सरोवरे वगैरे अशा पद्धतीनं, तर तो जो आहे तो कुठं आहे? खंडभागावरतीच आहे. म्हणजे समुद्रामध्ये एखादी नदी आहे का? नाही. जमिनीवरती नदी आहे आणि ती जाऊन नंतर समुद्राला मिळते. म्हणजे 29% भूभाग जो खंडभागाने व्यापलेला आहे त्या खंडभागाच्या 29% भूभागावरतीच नदी आहे, तळी आहेत, सरोवरं आहेत. काही ठिकाणी भाग वेगळा आहे की एखाद्या ठिकाणी काय आहे की समुद्रामध्ये पण गोडं पाणी एखाद्या ठिकाणी असू शकतं. मिरॅकल हे निसर्गामध्ये अनेक ठिकाणी असतात, तर तो भाग आपण वगळायचा आहे. परंतु हे लक्षात घ्या की जलावरणाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे खारं पाणी, दुसरं म्हणजे गोडं पाणी. तर हा भाग सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. आणि आपल्याला असं वाटतं की समुद्र बाबा गेलो गणपतपुळ्याला, गेलो कोकणामध्ये, गेलो गोव्याला की बाबा दिसतोय तो समुद्र, आहा आता अंग भारीपैकी. तसं नाही येते. समुद्र हा दिसताना दिसतो फक्त तसा, परंतु समुद्राच्या आतमध्ये, समुद्राच्या अंतरंगाचा जर विचार केला तर समुद्राच्या आतमध्ये अनेक प्रकारची भूमिस्वरूप ही आहेत. म्हणजे सागरी तळरचना, सागराची जी काही रचना आहे ती समुद्राची जर रचना पाहिली तर त्यामध्ये बघा समुद्रबुड जमीन, खंडांत उतार, सागरी मैदाने, सागरी गर्ते, बेटे वगैरे हा जो पॉईंट आहे हा सगळा पॉईंट आपण समुद्रातील भूमिस्वरूप म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि सागरशास्त्र नावाची एक शाखा आहे की ज्यामध्ये फक्त समुद्राचा अभ्यास केला जातो. तसं बघितलं तर प्राकृतिक भूगोलातील प्रत्येक घटकाची एक शाखा म्हणून अभ्यास हा केला जातो. जसं की मी मगासपासून तुम्हाला सांगते की मृदेचा अभ्यास मृदाशास्त्रामध्ये होतो. आता समुद्राचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये होतोय, गोड्या पाण्याचा अभ्यास जलशास्त्रामध्ये होतोय, पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास जिओलॉजीमध्ये होतोय. बरोबर. भूगर्भशास्त्र, पृथ्वीवरती निर्माण होणारी जी भूरूपं आहेत त्यांचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये होतोय. बरोबर. असे म्हणजे हे लक्षात घ्या. प्राण्यांचा अभ्यास प्राणीशास्त्रामध्ये, वनस्पतींचा वनस्पतीशास्त्रामध्ये. बरोबर. हे सगळं आपण लक्षात घ्यायचं आहे. तर असो तर सागरशास्त्र ही जी शाखा आहे त्या शाखेचा अभ्यास करताना लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीनं समुद्राच्या आतमध्ये रचना आहे आणि समुद्रावरती वेगवेगळी भूमिस्वरूपही आहेत. याशिवाय बघा तुम्ही जर माझे पहिल्यापासून जर व्हिडिओ पाहिले असतील तर काही ओशनोग्राफीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर त्या अनुषंगानं तुम्ही तो ओशनोग्राफीचा पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी अभ्यासू शकता. पण बघा तुम्हाला कसं आवडते तर त्या पद्धतीने ते पहा. परीक्षा झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ते पाहू शकता माझे वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते. असो तर हा झाला भूमिस्वरूपांचा असणारा भाग. याशिवाय जर बघितलं आपण तर समुद्रामध्ये होणाऱ्या हालचाली 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस कधीही समुद्रामध्ये हालचाल थांबत नाही. समुद्रामध्ये होणारी महत्त्वाची हालचाल म्हणजे काय? सागरी लाटा. बरोबर. याशिवाय भरती ओहोटी होते. याशिवाय काही समुद्र प्रवाह निर्माण होतात. या समुद्र प्रवाहांचा सुद्धा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला गेलेला आहे. समुद्राचं पाणी जे आहे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सतत हालचाल होते. मग ते तापतं कसं? बरोबर. मग ते तापमान, सागर जलाचं तापमान,
समुद्रामध्ये वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात, त्यांनी आणलेला जो गाळ आहे त्या गाळाचं असणारं वर्गीकरण केलं गेलेलं आहे, त्याला निक्षेप असा शब्द आहे. तर तो जो गाळ आहे त्यांचा असणारा अभ्यास. याशिवाय जर आपण बघितलं तर वनस्पती, प्राणी, प्रवाळ खडकं वगैरे, प्रवाळ भित्ती वगैरे यांचाही अभ्यास हा होतो. याशिवाय जे प्राणी आढळतात म्हणजे मासे, मूळ जो पॉईंट आहे, तर तो जो आहे ते त्यांचे असणारे अनेक घटक, त्यांच्या असणाऱ्या जाती, प्रजाती यांचासुद्धा अभ्यास हा यामध्ये केला जातो. याशिवाय जर आपण असा जलशास्त्राचा किंवा जलावरणाचा अभ्यास करताना बघा की समुद्रामध्ये आढळणारी जी खनिजे आहेत, आता आपल्याच महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेलाची खाण आहे, बरोबर, जी समुद्रामध्येच आहे. म्हणजे अशा पद्धतीने समुद्रामध्ये आढळणारे खनिज, धातू खनिज, अधातू खनिज त्यांचा असणारा भाग असेल. आणि मग पर्यटन असेल, समुद्राचा व्यापार म्हणून केला जाणारा अभ्यास असेल, हे काय परत माणसानं निर्माण केलेलं आहे. पण नॅचरली जे आहे प्राकृतिक भूगोलामध्ये आपण बघतोय की नॅचरली असणारा भाग हा महत्त्वाचा आहे. आणि मग त्या नॅचरल असणाऱ्या भागाचा अभ्यास हा या अनुषंगानं समुद्राची असणारी भूरूपं, समुद्राच्या असणारे हालचाली, त्याचे असणारे तापमान, त्याचं असणारा निक्षेप किंवा समुद्राचं उपयोजिता काय आहे, उपयोग समुद्राचा कशा पद्धतीनं आहे, तर ते अप्लाइड ओशनोग्राफी नावाचा एक पॉईंट आहे. तर त्या अनुषंगानं आपण समुद्र, महासागर, बेट, बरोबर, या सगळ्यांचा अभ्यास हा या ठिकाणी करू शकतो. म्हणजे करतोच म्हणा, करू शकतो असं नाही. तर तो सागरशास्त्र या शाखेअंतर्गत आपण करू.